मावळ तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। पवन मावळ परिसरातील शिवली गावच्या हद्दीतील खडकवाडी येथे अचानक लागलेल्या आगीत हे घर आणि शेजारीच असलेल्या जनावरांचा गोठा हा पूर्णतः जळून खाक झाला आहे। शुक्रवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। येथील दत्तू गणपत ठाकर यांचे हे घर तसेच रामदास जाधव यांचा हा गोठा होता। रात्री 9च्या सुमारास अचानक आग लागल्याने घर आणि गोठा हे दोन्ही भस्मसात झाला आहे। घरामध्ये केवळ वयस्कर आजी या एकट्याच असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून घरातून बाहेर धाव घेतली, त्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे व सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली दिसत नाहीये। परंतु घराचे बांधकाम हे लाकडी असल्याने घरासह घरातील सर्व साहित्य, त्यामध्ये 30 ते 35 पोती धान्य, संसारोपयोगी वस्तू, घराच्या नूतनीकरणासाठी आणलेले लोखंडी व सिमेंटचे पत्रे, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे हे सर्व जळून खाक झाले आहे। यासह गोठ्यातील 2 जनावरे ही देखील होरपळून निघाली आहे। त्यामुळे पीडित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पीडित कुटुंबातील सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, नेमकी काय घटना घडली? रात्री किती नुकसान झाले? रात्री 9च्या सुमारात माझे वडील दत्तू गणपत ठाकर हे इथं राहत होते। त्याच्या शेजारी आमच्या मामाचा एक बैलांचा गोठा होता। रात्री 9च्या सुमारात आई एकटी असल्यामुळे वडील जरा बाहेर गेले होते कीर्तनाला। अचानक आग लागली गोठ्याला आणि पूर्ण घरच पूर्ण जळून खाक झालं। कशीबशी आई बाहेर गेली त्यामुळे ती वाचली आणि बैल मध्ये गुंतल्यामुळं ह्या शेजारी असल्यामुळे ह्यांनी ते बैलांची दावी तोडून बैल बाहेर घेतली आणि घराचं काही राहिलं नाही, भांड्या सकट सगळं खाक झाले। आणखी काय काय होतं घरात? नेमकं घरामध्ये आता काय झालं, हे घर जुनं झाल्यामुळे आम्ही हे नवीन बांधायसाठी आम्ही काही पत्र आणले होते घरासाठी, काही आम्ही रक्कम ठेवली होती 2-2.5 लाख रुपये आणि बाकीचे बरेच काही वस्तू होत्या नवीन घरासाठी, पत्र, लोखंडी पत्र होते, लाकडं होती, ती पूर्णतः सगळी खाक झालेली आहे आणि दागिने सुद्धा होते। म्हणजे असं काहीच राहिलंच नाही। बघा तुमच्या समोर आहे, अजिबात एक तांबे म्हणलं तरी काय राहिलेलं नाही। आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी।